नमस्कार मित्रांनो, मी द स्लो एक्सप्लोरर तुमचं स्वागत करतो. हा एक जो पॉडकास्ट म्हणा किंवा अजून काही प्रकार आहे, ह्यामध्ये बाकी काही नाही, फक्त माझे स्वतःचे असे थॉट्स, काही ओपिनियन्स, जे आपण दिवसभरात जे जे काही बघतो पाहतो त्याच्यावरती आपली जी काही प्रतिक्रिया असते, तसं एक स्वतःसाठी केलेलं रिफ्लेक्शन ह्या स्वरूपात काहीतरी मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. ह्यामध्ये कोणतेही विषय असू शकतात. मग यामध्ये एखादी फिलॉसॉफिकल गोष्ट असेल जी मी आज ऐकली आहे, पाहिली आहे, एखाद्या इमोशनल गोष्टीबद्दल असेल, एखाद्या इमोशनबद्दल असेल, एखाद्या व्यक्तीबद्दल असेल किंवा अजून कोणत्याही गोष्टीबद्दल असेल, त्या त्या दिवसाची ती एक हायलाईट अशी मला जी शेअर करावीशी वाटेल ती मी रेकॉर्ड करून शेअर करायसाठी म्हणून हा सगळा उद्योग करतो आहे. सो त्यामुळे सकाळी लवकर उठायची घाई पण आहे आणि आजच्या दिवसातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रार्थना, जी आपण देवाला करतो, जी आपण निसर्गाला करतो, माणसांना करतो. प्रार्थना अशी गोष्ट आहे की जी मनापासून केली तर त्याचं फळ हे नक्कीच मिळतं. काही माणसं म्हणतात की कशासाठी प्रार्थना करायची, कोणाशी प्रार्थना करायची, कोणती प्रार्थना करायची. प्रार्थना म्हणजे असं काही ठराविक सेट रूल नाही आहे की हीच करायला पाहिजे, ह्याचीच करायला पाहिजे. प्रार्थना बेसिकली आपल्याला एखादी गोष्ट जेव्हा आपल्यापेक्षा कुठल्या तरी मोठ्या व्यक्तीकडून किंवा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडून, देवाकडून, निसर्गाकडून जेव्हा ती गोष्ट मान्य करून घ्यायची असते, त्यावेळेस आपण त्या व्यक्तीला, निसर्गाला कन्व्हिन्स करण्यासाठी म्हणून ज्या पद्धतीने बोलतो किंवा ज्या पद्धतीने आपल्या भावना व्यक्त करतो, त्याला प्रार्थना म्हणू शकतो आपण. प्रार्थनेमध्ये सहसा आपण प्रयत्न करतो की आपण समोरच्या माणसाला शक्य तितका मान देऊ, त्याला जितकं चांगलं फील करवून देता येऊ शकतं तितकं चांगलं फील करवून देऊ. कारण प्रार्थनेचा उद्देश हा असतो की त्या व्यक्तीकडून, त्या निसर्गाकडून किंवा त्या गोष्टीकडून आपल्याला मदत मिळावी, आपल्याला सहाय्य व्हावं. फॉर एक्झाम्पल, आपण देवळात जातो. देवळात गेल्यानंतर आपण देवाच्या मूर्तीसमोर उभं राहतो, डोळे बंद करतो आणि एक 5 मिनटं देवाला काहीतरी सांगतो किंवा देवाकडे काहीतरी मागतो. तो पण प्रार्थनेचाच एक प्रकार आहे. म्हणजे मी कोठी मोठा फिलॉसॉफर किंवा असा काही आध्यात्मिक गुरु वगैरे नाही आहे. हे जस्ट एक मला आलेले अनुभव आहेत किंवा मी पाहिलेल्या गोष्टी आहेत, बऱ्याच मोठ्या माणसांच्या ऐकलेल्या गोष्टी आहेत, वाचलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे यात माझं स्वतःचं असं फार काही तत्त्वज्ञान नाही आहे. तर प्रार्थनेमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर ती म्हणजे आपण आपला इगो बाजूला ठेवायला पाहिजे. कारण कुठलीही प्रार्थना, मग ती कोणालाही केलेली असो, जोपर्यंत त्या प्रार्थनेमध्ये आपला इगो, आपला अहंकार असतो, तोपर्यंत ती प्रार्थना मान्य होण्याचे चान्सेस, शक्यता खूप कमी असते. कारण प्रार्थना आपण अशा मनाच्या स्थितीमध्ये करतो, अशा स्टेट ऑफ माइंडमध्ये करतो की जिथे आपल्याला माहिती असतं की आपले सगळे प्रयत्न करून झाले आहेत आणि ह्यापुढे काहीही करणं हे आपल्या फिजिकल, आपल्या मेंटल कपॅसिटीच्या बाहेरचं आहे. एखाद्या वेळेस आपल्यावरती एखादी अशी सिच्युएशन येते की ज्याच्याशी डील करता करता आपल्याला खरंच कळत नाही काय करावं पुढे. कधी एखादी मेडिकल सिच्युएशन येते जिथे आपल्याला पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागतो. म्हणजे भले तुम्ही कितीही कमवा, पण शेवटी जेव्हा जीवाचा प्रश्न असतो तेव्हा भले माणसाकडे कितीही पैसा का असेना,
त्याचा काही उपयोग नाही होत. मग अशा परिस्थितीत आपण देवाला शरण जातो. त्याला सांगतो की बाबा डॉक्टर त्यांचे प्रयत्न करतातच आहेत, तू पण काहीतरी कर. म्हणजे एक पराकोटीच्या, काय म्हणू आपण त्याला, असं एक शेवटचं टोक गाठल्यानंतर जेव्हा आपल्याला रिअलाईज होतं की आपल्या हातात काहीच नाही आहे, ह्यापुढे आपण काही करू शकत नाही, ह्यापुढचे आपले सर्व प्रयत्न संपलेले आहेत, त्यानंतर मग आपण देवाला, डॉक्टरांना किंवा अजून कोणत्याही शक्तींना आवाहन करतो की तुम्ही आता काहीतरी मदत करा. अशा वेळीच आपल्या मनामध्ये, आपल्या बोलण्यामध्ये, प्रार्थनेमध्ये जर इगो असेल, अहंकार असेल, तर याचा अर्थ असा की तुम्हाला अजूनही असं वाटतंय की तुम्ही करू शकता. मग तुम्हाला त्या शक्तीचं, त्या व्यक्तीचं, त्या निसर्गाचं आवाहन करण्याची काय गरज आहे? जर तुमच्याकडे प्रयत्न करण्याची क्षमता आहे किंवा आपल्याकडे प्रयत्न करण्याची क्षमता आहे असं आपल्याला वाटतंय, तर मग त्या देवी देवतेचं, त्या निसर्गाचं, त्या दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचं आवाहन करणं, त्याची मदत मागण्याची काय आवश्यकता आहे? म्हणून प्रार्थना करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला इगो, आपला अहंकार हा सगळ्यात पहिला बाजूला ठेवायचा. आपण आपल्याला शक्य असणाऱ्या गोष्टीसाठी सहसा प्रार्थना करत नाही. कोणी ह्या गोष्टीसाठी, म्हणजे निदान शहरात तरी कोणी ह्या गोष्टीसाठी प्रार्थना करत नाही की त्यांना प्यायला पाणी मिळू दे. दुष्काळग्रस्त भागात लोक पाण्यासाठी अक्षरशः दिवस दिवस भटकतात, तेव्हा कुठे जाऊन त्यांना 1 कळशी 2 हंडे भरून पाणी मिळतं. तिथे ते लोक प्रार्थना करतात, कारण तिथे निसर्ग त्यांच्यावरती कोपलेला असतो. तिथे प्यायला पाणी मिळत नाही लोकांना. सो आपण ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करू शकत नाही, त्या गोष्टीसाठी एखाद्या व्यक्तीला नक्कीच प्रार्थना करायला लागू शकते. आज आपल्याला ह्या गोष्टीसाठी प्रार्थना करावी लागत नाही की आज माझ्या घरी संध्याकाळी दिवे लागू देत, पण एखाद्या खेडेगावात जिथे खरंच लोडशेडिंगचा प्रॉब्लेम आहे किंवा जिथे वीज आलटून पालटून येते, कधी आली कधी नाही आली, त्या गावातल्या मुलांना अभ्यासासाठी किंवा बाकीच्या लोकांना इतर अत्यंत महत्त्वाच्या कामांसाठी प्रार्थना करावी लागते की बाबा आज लाईट राहू दे घरात. मग कोणाचं लग्न कार्य असेल किंवा गावात काही दुसरी कार्य असतील. सो प्रार्थनेची किंमत, प्रार्थना कशासाठी केली जाते, ह्या सर्व गोष्टी प्रत्येकासाठी वेगळ्या वेगळ्या असतात. काही माणसं खाऊन पिऊन सुखी असतात, काही माणसांना 2 वेळेचं खायलाही मिळत नाही. मग जो माणूस खाऊन पिऊन सुखी आहे, त्याच्याकडे एखादी अशी गोष्ट नसते जी कदाचित त्या गरजेपुरतं खाणं मिळणाऱ्या व्यक्तीकडे असेल. मे बी ह्या माणसाला स्ट्रेसचा प्रॉब्लेम असेल, डायबिटीसचा प्रॉब्लेम असेल, ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम असेल, हार्टचा इश्यू असेल, जो की त्या कष्ट करणाऱ्या माणसाला नाही आहे. म्हणजे मी हे कोणत्या तरी सिनेमामध्ये ऐकलेलं की संपूर्ण भरलेला पेला हा देव कोणालाच देत नाही किंवा निसर्ग कोणालाही देत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात कोणते ना कोणते प्रॉब्लेम्स हे असतात, त्याला काही इलाज नाही. म्हणजे आपल्याला जरी असं वाटलं की बाबा जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती, तिला कुठला प्रॉब्लेम असणार आहे, तिला काय इश्यू असणार आहे आयुष्यात, तिच्याकडे इतका पैसा आहे की ती तिला हवं ते करू शकते. पण काही गोष्टी असतात ज्या माणसाच्या आवाक्याबाहेरच्या असतात. माणसाने कितीही प्रयत्न केला तरी तो एखादं बंद पडलेलं हृदय पुन्हा चालू नाही करू शकत.
किंवा एखाद्या व्यक्तीचा गेलेला जीव पुन्हा नाही आणू शकत. एखाद्याचा तुटलेला हात पुन्हा तसाच्या तसा लावून नाही देऊ शकत. त्याला उपाय करता येतो, पण ती पुन्हा तशीच्या तशी गोष्ट ॲज इट इज करणं हे अजूनपर्यंत तरी विज्ञानाला शक्य नाही झालेलं. म्हणून देऊळबंद चित्रपटामध्ये खूप छान स्वामींच्या तोंडचं वाक्य आहे की जिथे तुमचं विज्ञान संपतं तिथे आमचं अध्यात्म सुरू होतं. सो ह्याचा उद्देश असा की प्रार्थना करताना आपण नेहमी आपलं डोकं पूर्णपणे शांत ठेवायचं आणि ज्याच्याकडे आपण प्रार्थना करतोय त्याच्याशी पहिलं कनेक्ट व्हायचं. त्यामुळे होतं काय की समोरच्या व्यक्तीला, समोरच्या शक्तीला आपण आपला जो सरेंडरनेस असतो, आपण आपली जी शरणागती असतो ती कन्व्हे करतो. त्यामुळे होतं काय की आपल्याला त्या व्यक्तीकडून, त्या शक्तीकडून मदत मिळण्यासाठी एक काय म्हणतो त्याला एक 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 हेल्प होते. मे बी कदाचित आपल्या शरणागतीचा भाव बघून ती समोरची गोष्ट कदाचित जास्त लवकर आपल्याला सहाय्य करेल. प्रार्थना करताना आपण हात जोडतो. ही एक खूप पिक्युलियर गोष्ट आहे जी आजकाल मला जाणवते की आपण हात पण खूप विचित्र पद्धतीने जोडतो. बरेचदा 2 हातांच्या मध्ये पोकळी ठेवतो किंवा 2 अंगठे एकावर एक ठेवून हात जोडतो. म्हणजे काही दिवसांपूर्वी मी बौद्ध भिक्खूंची हात जोडण्याची पद्धत पाहिली. ते लोक हाताचे दोन्ही पंजे एकामेकाला चिकटवतात. त्यांच्या हातामध्ये कुठल्याही प्रकारची गॅप नसते, कुठल्याही प्रकारची स्पेस नसते जेव्हा ते लोक हात जोडतात. तेव्हापासून मी ते करून बघायला लागलो आणि त्यानंतर बराच असा एक वेगळा अनुभव येतो. म्हणजे चायनीज फिलॉसॉफीमध्ये ज्याला यिन आणि यांग म्हणतात, त्या 2 गोष्टी जेव्हा एकत्र येतात त्यानंतर एक क्रिएशन होतं. सो त्या प्रकारचा काहीतरी आनंद आपल्याला म्हणजे दोन्ही हात व्यवस्थित जोडल्यानंतर मिळतो. दोन्ही हात व्यवस्थित जोडले, देवासमोर उभं राहिलं किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीसमोर, शक्तीसमोर उभं राहिलं आणि मनात फक्त आणि फक्त त्या गोष्टीचा विचार करायचा. त्याला सांगायचं की बाबा मला ही समस्या आहे आणि ह्या समस्येवरती माझे सगळे प्रयत्न करून झालेत, आता माझ्याच्याने काहीही होत नाही आहे. माझ्या आवाक्यातल्या सगळ्या शक्यता मी करून बघितल्या आहेत, तर यातून कसं बाहेर पडायचं, काय करायचं याचा तुम्हीच आम्हाला मार्ग दाखवा. आपण हे जितकं कन्व्हिन्सिंगली करू, जितकं मनापासून करू, तितक्या लवकर आपल्याला त्याची फळं बघायला मिळतात. म्हणजे मी माझ्या आजूबाजूला माझ्या ओळखीत एक काकी आहेत, त्यांना खूप सिव्हिअर कॅन्सरचा प्रॉब्लेम होता. त्यांचे एक सद्गुरू आहेत, त्यांची त्यांच्यावरती अपार श्रद्धा आहे आणि त्यांना हा विश्वास आहे की माझे सद्गुरू हे मला नक्की यातून बाहेर काढणार, नक्की बरं करणार. त्या विश्वासाच्या जोरावरती त्यांनी किमोथेरपी घेतली, त्यांनी बाकीही त्यांच्या ज्या काही ट्रीटमेंट्स आहेत त्या पूर्ण केल्या. आज त्या काकू अत्यंत निरोगी अवस्थेत त्यांचं जीवन जगतायत. त्यांच्या बोलण्यामध्ये नेहमी ही गोष्ट येते की माझ्या सद्गुरूंनी मला यातून बाहेर काढलं. हा एक विश्वास असतो. म्हणजे जिथे माणसाला जीवाची आशा संपते त्यानंतर मग माणसाला कुठलीही गोष्ट मागताना लाज नाही वाटत,
कुठली प्रार्थना करताना लाज नाही वाटत. कारण तिथे त्याला माहिती असतं की आता आपल्या हातात काहीच नाही आहे. किंवा अजूनही अशा बऱ्याच व्यक्ती आपल्या आजूबाजूला असतात की ज्या अशा अनुभवातून गेलेल्या असतात, अशा परिस्थितीमधून गेलेल्या असतात की जिथे माणसासाठी सगळ्यात मोठी, सगळ्यात काय म्हणतो आपण त्याला, भीतीदायक गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे मृत्यू. म्हणजे माणूस मरायला घाबरतो त्यापेक्षा जास्त मला नाही वाटत अजून कुठल्या गोष्टीला घाबरत असेल. सो अशा माणसांचे अनुभव ऐकल्यानंतर मग आपल्याला कळतं की प्रार्थना किती महत्त्वाची असते. काही जण प्रार्थना आपल्या मनाला येईल तशी करतात. आपल्या मनातलं जे काही आहे ते देवाला सांगतात. काही जण ज्या परंपरागत आपल्याला काही प्रार्थना मिळाल्या त्या करतात. स्तोत्र म्हणतात, देवाची स्तुती करतात, मंत्र म्हणतात. संतांनी बऱ्याचशा प्रार्थना सांगितल्या आहेत, बरेचसे अभंग सांगितले आहेत, अभंगातून प्रार्थना केल्या आहेत, त्या करतात. अगदीच काही नाही झालं तर आपण आपल्याला, आपल्या परिवाराला सुखी ठेव, आपल्या आजूबाजूच्या सर्व लोकांना सुखी ठेव, इतकी बेसिक प्रार्थना करतो. विश्व प्रार्थना करतात काही जण. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी जे पसायदान मागितलं तो पण विश्व प्रार्थनेचाच एक भाग आहे की आता विश्वात्मके देवे. म्हणजे त्यांनी कुठल्याही एका व्यक्तीसाठी ती प्रार्थना नाही केली, ती प्रार्थना त्यांनी विश्वासाठी केली आहे, विश्वातल्या सर्व शक्तींना केली आहे. सो सद्गुरू श्री वामनराव पै त्यांची एक विश्वप्रार्थना आहे, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. खूप सुंदर शब्द आहेत त्याचे. सो ह्या इतक्या साध्या गोष्टी आहेत. प्रार्थना करायसाठी आपल्याला कुठलाही पैसा द्यावा लागत नाही. 2 मिनटं देवासमोर उभं राहायचं किंवा कुठल्याही तुमच्या आराध्यासमोर, तुमच्या देवासमोर, तुम्ही ज्या शक्तीला मानता त्या शक्तीसमोर उभं राहा. किंवा काहीच नाही तर अगदी एका जागेवरती शांत बसायचं, डोळे बंद करायचे, शक्य असल्यास हात जोडायचं आणि आपल्या मनातलं जे काही असेल ते त्या शक्तीला सांगायचं. त्याच्यामुळे होतं काय की निसर्ग आपल्या प्रार्थनेला प्रतिक्रिया देतो. शक्यतो कोणाचं वाईट आपण प्रार्थनेमध्ये चिंतू नये. झाल्यास चांगलंच मागावं, स्वतःसाठी पण दुसऱ्यांसाठी पण. सकाळी उठल्यावरती आपल्याला रात्री जी छान झोप लागते त्याबद्दल आभार मानावेत. किंवा रात्री झोपताना आपला दिवस खूप छान गेला किंवा आजचा आपला दिवस संपला, मग तो चांगला किंवा वाईट कसाही का असेना पण तो सरला, यासाठी आभार मानावेत. ह्या सगळ्या प्रार्थनेचाच भाग आहे. सो आपल्याला जितकं शक्य होतं, जेव्हा जेव्हा शक्य होतं, असं नाही की प्रार्थना फक्त संकटातच करायला हवी. तुम्ही आनंदात असाल तेव्हाही प्रार्थना करा, दुःखात असाल तेव्हाही करा. कारण परिस्थिती बदलत राहते. अशा वेळेला जेव्हा आपण प्रार्थना करतो त्यामुळे आपल्या मनाला एक धीर मिळतो. आपल्याला हे नाही जाणवत की आपण ह्या जगात, आपण या संसारात एकटे आहोत. आपल्याला नेहमी हे जाणवत राहतं की आपल्यावर, आपल्या डोक्यावर एक शक्ती आहे आणि ती शक्ती आपल्याला नेहमी मार्गदर्शन करेल. काही गोष्टी टाळता येत नाहीत हे आपल्याला पण माहिती असतं, पण जितकं शक्य होईल तितकं त्या गोष्टी सुसह्य करणं. अशक्यप्राय अशा घटनांमधून लोक पुन्हा त्यांच्या सामान्य आयुष्यात परत येतात. सो असंही होऊ शकतं. सो ही प्रार्थनेची ताकद आहे. सो आपल्याला जमेल तेव्हा, जमेल तशी, आपल्याला जे आवडतं त्याची प्रार्थना करा.
नक्की करा.